विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले। महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे असे अनेक आरोप खरं तर विरोधकांकडून आतापर्यंत करण्यात आले। मात्र आज हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी या सगळ्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक स्थिती जी आहे ती सुदृढ आहे असं विधान देखील त्यांनी केलं। महाराष्ट्र 2029 ते 2030 च्या दरम्यान देशामधील पहिली $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था असेल या संदर्भातला विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केलाय। तसंच कोणीही मनात शंका आणू नये, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, तोडली जाईल असं होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल, लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील। यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही, सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो। खरं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे। आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू। रोजगाराचं सांगत असताना हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,20,000 सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 वर्षात तेवढ्याच अजून नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपण देण्याचा निर्णय केलेला आहे। एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती ही या राज्यामध्ये करण्याचं काम आपण केलं आहे। तर विरोधकांना उत्तर देत असताना मुख्यमंत्री हे काहीसे आक्रमक झाले हे आपण बघितलं। मात्र आज मुख्यमंत्र्यांचा शायराना अंदाज देखील बघायला मिळाला आणि याच शेरो शायरी म्हणत अशा अंदाजामध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठीचं विजन देखील मांडलेलं आहे। अब आगे बढ़ चुका हूं मैं, अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं।